नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि थेट मुद्द्यावर येते. मंडळी, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं? अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्याचा फील येत नाही. भातामुळे जेवण जे आहे ते कंप्लीट होत असतं. पण आता भाताला या पद्धतीने बदनाम केलं गेलंय ना की ज्यांना फिट राहायचंय ते भातापासून आधीच लांब पळतात. तर खरंच भातामुळे वजन वाढतं का, की हा फक्त एक गैरसमज आहे? तर याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. तो सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की फक्त भात खाल्ल्याने वजन वाढतं की त्याच्याबरोबर आपण जे काही खातो त्याच्यामुळे वजन वाढतं, किंवा असं आहे का की भात पूर्णपणे बंद केला तर तुमचं वजन वाढणारच नाही, किंवा म्हणजे वजन वाढीला फक्त आणि फक्त भात कारणीभूत आहे? तर असं नाही आहे, हा एक गैरसमज आहे. तर वजन असं एका पदार्थामुळे नसतं वाढत. सो एक्झॅक्टली काय आहे जाणून घेऊयात. सो भात म्हणजे कार्बोहायड्रेट, आणि कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीला एनर्जी देतात. भातामध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे सायंटिफिकली जास्त भात खाल्ल्यामुळे कॅलरी वाढू शकतात. पण पांढऱ्या तांदळामुळे जीवनसत्व चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे म्हणजेच काय होतं तर गरजेपेक्षा जास्त भात खायचा तुम्हाला नाही आहे. तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही दुपारी फक्त 1 वाटी भात खाल्ला तर इट्स इनफ आहे, याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सो कोणतीही गोष्ट जर गरजेपेक्षा आपण जास्त खाल्ली तर वजन तर वाढणारच आहे ना. सो 1 वाटी शिजलेल्या भातामध्ये साधारण 200 ते 230 कॅलरीज असतात, आणि इतक्या ज्या कॅलरीज असतात त्या 2 चपात्यामध्येही सुद्धा असतात. पण भातालाच का मग दोष दिला जातो? तर याचं कारण असं आहे की भात आपण खातो तेव्हा ते खूप इझिली आपण आपल्याकडून खाल्ला जातो. त्यामुळे आपण थोडं अजून करून भाताचं जे प्रमाण आहे ते वाढतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. सो भात खायला जास्त कष्ट करावे लागत नाहीत, इझिली तो जातो, म्हणून त्यामुळे आपण एक्स्ट्रा खाल्ला जातो आपल्याकडून. आपण अतिरेक करतो आणि अति करतो आणि मग तिथे माती होते. सो भात खाल्ल्यावर पोट वगैरे सुटतं, हा पण एक मोठा गैरसमज आहे. भाताबरोबर आपण काय खातो ना हे जास्त मॅटर करतं. सो भातासोबत जास्त तळलेले पदार्थ किंवा गोड खाल्लं तर वजन वाढतं. जर भात, डाळ, भाजी आणि कोशिंबीर सोबत जर तुम्ही खाल्ला तर तो एक चांगला संतुलित आहार समजला जातो. आणि मोस्टली भात हा कुकरमध्ये न केलेला जास्त हेल्दी मानला जातो. सुटा भात जेव्हा करतो ना त्यावेळी काय होतं की जे अनावश्यक घटक असतात ते त्यासोबत निघून जातात, पण कुकरमध्ये ते व्हायला चान्स नसतो. सो भात जो आहे हा सेपरेट केलेला कधीही चांगला, आणि तो आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगला असतो. सो जर तुम्ही योग्य प्रमाणात भात खाल्ला तर भात वजन कमी करण्यात सुद्धा मदत करू शकतो, कारण भाताने लगेच पोट भरतं, क्रेविंग्स कमी होतात आणि एनर्जी पण टिकून राहते. सो मॉरल ऑफ द स्टोरी, भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. तुम्ही भातासोबत काय खाता आणि किती खाता हे मॅटर करतं. सो 1 वाटी भात रोज खायला काही हरकत नाही आहे. मी नेहमी तुम्हाला म्हणत असते की आपण काय खातो हे मॅटर करत नाही, आपण किती खातो ना हे मॅटर करतं. आणि जाता जाता आणखी एक छोटी टिप म्हणजे, जर तुम्ही भातावर कंट्रोल करू शकत नाही, म्हणजेच 1 वाटीपेक्षा जर जास्त खात असाल तर ऑलरेडी भातामध्ये कार्बोहायड्रेट असतात. सो अजून त्यामध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट जर घेतले तर त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. सो अशा वेळी काय करा, चपाती खूप कमी खा. जर तुम्हाला भातावर कंट्रोल होत नसेल तर चपाती कमी खा. सो त्याचा तुम्ही बॅलन्स ठेवू शकता. सो मोस्टली ट्राय करा की 1 वाटीच तुम्ही राईस खाल. त्यामुळे भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं हे अर्ध सत्य आहे. खरं सांगायचं असेल तर भातामुळे वजन नाही वाढत. भात कसा आपण किती खातो, कशासोबत खातो यामुळे वजन वाढतं. जर तसं नसतं तर जपान, चीनसारख्या देशांमध्ये तर रोज भात खाल्ला जातो, पण ते फिट असतात. सो लक्षात ठेवा, भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. भातासोबत तुम्ही काय खाता आणि भात किती खाता हे मॅटर करतं तुमचं वजन वाढीचं कारण. सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.